नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. मित्रांनो, आज मी बोलणार आहे RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ब्राह्मण जो बहुसंख्य पक्षांनी एक चेष्टेचा विषय करून ठेवलेला आहे, तुच्छतेचा विषय करून ठेवलेला आहे. समाजामध्ये एखाद्या चांगल्या गोष्टीला विकृत स्वरूप कसं देता येईल या दृष्टीनं हे दोन विषय हाताळले जातात. मनुवादी म्हणजे हे जे काही स्वतःला सेक्युलर समाजवादी म्हणणारी जी लोक आहेत, सेक्युलर, यांना ही मनुवादी संस्कृती म्हणजे ब्राह्मण संस्कृती आणि RSS हा RSSचा अजेंडा आहे. तर मित्रांनो, शांतपणाला आपला विवेक जागा ठेवू. मी याच्यावर ह्या विषयावर मी खरं तर 2 ते 3 भागामध्ये बोलणार आहे. अगदी प्राथमिक गोष्टींवर मी चर्चा करतो. ब्राह्मण म्हणजे काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एका मोठ्या ज्येष्ठ नेत्याला टिळकांची जी पगडी असते ती पगडी घालताना त्यांनी सांगितले की असली नको, मला महात्मा ज्योतिराव फुलेंची जी पगडी किंवा मुंडा असं ज्या प्रकारचं आहे ते मला डोक्यावर घाला. तर ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे, किंवा काय घालायचं काय नाही घालायचं जसं मोदी ठरवतात मी काय डोक्यावर घालायचं काय नाही घालायचं, तसा तो त्याचा अधिकार आहे. विषय तो फारसा महत्त्वाचा नाही आहे. मग तुम्ही टिळकांची घाला किंवा फुलेंची घाला. विषय महत्त्वाचा काय आहे की तुम्ही कोणाचे पण गुण घ्या, टिळकांचे घ्या किंवा महात्मा ज्योतिराव फुलेंचे घ्या, त्याच्यापैकी काही गुण तरी स्वतःमध्ये उतरवा आणि काही गुण तरी आपल्या पार्टीमध्ये पसरवा. त्यांना पण टिळक आणि महात्मा ज्योतिराव फुले वाचायला सांगा, अभ्यास करायला सांगा. ती प्रिन्सिपल्स जीवनामध्ये तत्व म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना पुढच्या जनरेशनला फॉलो करायला सांगा. एवढीच त्याच्यामध्ये अपेक्षा असते. ब्राह्मण 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 म्हणजे संघ, संघ म्हणजेच ब्राह्मण. मग ब्राह्मणांचा द्वेष करायचा, ब्राह्मणांनी वाट लावली, ब्राह्मणांनी सगळं इतिहास ब्राह्मणांनीच लिहिला आणि ब्राह्मणांनी त्यांच्या सोयीप्रमाणे इतिहास लिहिला आणि ब्राह्मणांनी सगळं देशाचं वाटोळं केलं. आणि ब्राह्मणा रोज म्हणजे अगदी एखाद्या कट्ट्यावर ह्याच्यावर जर युक्तिवाद घालायला लोक बसली ना, किंवा ज्या प्रकारच्या पोस्ट सोडतात ना ह्या व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर, स्पेशली व्हॉट्सॲपवर ज्या प्रकारच्या पोस्ट सोडतात ना, यांना वाईट वाटतं. खरं तर वाईट वाटतं. जर तो ब्राह्मण असू द्या, तो RSSचा जर असेल किंवा ब्राह्मण असेल, तुमचं बऱ्याच लोकांचं, मी ते वाद कुठल्या विषयावर, ब्राह्मण हा स्वतःला फार अतिशहाणा समजतो, ठीक आहे. ब्राह्मण स्वतःला फार श्रेष्ठ मानतात, मान्य आहे. ब्राह्मण फार आकडू असतात, तो आरोप देखील मान्य आहे. ब्राह्मण फार शिष्ट असतात, तोही मान्य आहे. ब्राह्मण स्वतःला फार श्रेष्ठ समजतात, तोही आरोप मान्य आहे. ब्राह्मण स्वतःला एक्स्ट्रॉर्डिनरी मानतात, तोही मान्य आहे. ब्राह्मणांना वाटतं आमच्यासारखं दुसरं कोणच नाही, तोही आरोप मान्य करूया. ब्राह्मणांना वाटतं की आमच्यासारखी स्किन किंवा आमच्यासारखे घारे डोळे दुसरे कोणाचेच नाही, ते कोकणस्थ आणि काय देश असतं बरं, ते सगळंच मान्य आहे. सगळं मान्य आहे. हे आरोप जे केले जातात हे सगळे आरोप मान्य आहे. पण मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की जर हे आरोप मान्य, ते शिष्ट माना वगैरे सगळं, एखाद्या ब्राह्मणाला तुम्हाला जर देशद्रोह कर अशी शिकवण दिली तर मात्र त्या ब्राह्मणाची त्वचा सुद्धा उखडून काढायला कमी करू नका. तो देशविरोधी, देशविघातक कृत्य करायला तुम्हाला जर शिकवत असेल तर मात्र तो नतद्रष्ट. अशा ब्राह्मणाला पाठिंबा देण्याचे काहीच कारण नाही. असा आहे का कोणी? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एखादा असा विद्यार्थी असा कोणी आहे का की जो तुम्हाला हे टिळा बिळा भगवं बिगवं काय लावू नका, पूजापाठ काय करू नका,
तुम्ही देवाला मानू नका, किंवा तुमच्या संस्कृतीचं काही खरं नाही आहे, किंवा तुम्ही हे भारत हे राष्ट्रच नाही आहे वगैरे, हे असलं काही शिकवतात का शाखेमध्ये वगैरे? असं असेल तर 100% राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ब्राह्मण यांना विरोध करायला हरकत नाही. असा एक ब्राह्मण दाखवा मित्रांनो ज्यानं कोट्यावधींची प्रॉपर्टी राजकारणातून मिळवली. एक ब्राह्मण दाखवा. इथे काही परिवारच्या परिवार, कुटुंबच्या कुटुंब, वर्षानुवर्ष राजकारण हे त्यांचं हातातलं बाहुलं झालेलं आहे. आजोबा पण राजकारणात, वडील राजकारणात, चुलते राजकारणामध्ये, मोठ्या मोठ्या पदांवर, मुलं राजकारणामध्ये, आता नातवंड सुद्धा मोठ्या मोठ्या पदांवर. अशी कित्येक कुटुंब आहेत. कित्येक साखर सम्राट आपण ज्यांना म्हणतो, साखर सम्राट, शिक्षण सम्राट. त्या शिक्षण सम्राटांनी बहुजन समाजातली 50-50 मुलांच्या मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला फ्री ऍडमिशन दरवर्षी केल्यात का? त्या शिक्षण सम्राटांची 4-4, 5-5 मेडिकल कॉलेजेस आहेत, 200-250 सीट्स असणारे. त्याच्यामध्ये माझ्या बहुजन समाजातला मुलगा शिकला पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. जा बाई तू शिक, संस्था तुझी फी भरेल. आता जेवण करून ढेकर देऊन अजीर्ण होईल इतपत खाऊन झालेला आहे, म्हणजे इतपत त्याच्यापासून संपत्ती मिळवून झाली आणि एक व्यवसाय म्हणून तो स्वीकारला. त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं आहे. पण अशा परिस्थितीला पोहोचल्यानंतर सुद्धा असं कोणी म्हणतंय का तुम्हाला की जा तू तिथे जाऊन शिक, तुझं काय फी भरायचं कारण नाही, तू माझ्याच मतदारसंघातला आहेस मुलगा, तू डॉक्टर होण्याच्या लायकीचा आहेस, तुला नीटला दुर्दैवानं थोडेसे कमी मार्क, तुला 550 मार्क्स मिळाले, चांगले मार्क्स नीटला, तर जा, आपलं मेडिकल कॉलेज आहे तिथे, तू काय हॉस्टेलची फक्त फी भर आणि शिक, पुस्तक वगैरे लायब्ररीतून घे. असं कोणी शिक्षक सम्राट बोललाय? बोलला असेल तर मला दाखवा. एखाद्याला जेई ट्रिपल ई किंवा सीईटीला अगदी थोड्या मार्कावरून सीओईपी किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज हुकलं, हरकत नाही, मला रडू नकोस, तू माझ्याच मतदारसंघामधला आहे, तुम्ही इतके वर्ष मला मतदान करताय, तुमचे आई वडील, काका मावशी, आत्या आजी आजोबा चुलते भाऊ बहीण सगळे मला मतदान करताय, तू कशाला काळजी करतो? जा बरं आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, हॉस्टेलची फी भर, नाही तर ती पण भरू नकोस, चल, मी आज 40 वर्ष कॉलेज चालवतोय, जाऊन तिथे शिक आणि तू पण आयुष्यामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या मुलाला शिकव. असं तरी वचन घ्या त्या मुलांकडून, असं तरी वचन त्या डॉक्टर विद्यार्थ्याकडून घ्या. केलंय का ह्या शिक्षण सम्राटांनी? किंवा दाखवून द्या ना. मेडिकल कॉलेजमध्ये 200 सीट्स, 250 सीट्स आहेत, 3-3, 4-4 कॉलेजेस स्वतःचे, 50-60 मुलं अशीच नाही घेऊ शकतो. माझ्या एका मित्राची मुलगी आहे, 550 मार्क्स, डीमला अगदी पहिल्या यादीमध्ये बसते, डीम्ड युनिव्हर्सिटीच्या, पण ती फीच परवडत नाही आहे. 20 ते 22-25 लाखाच्या दरम्यान फी आहे. ती फी परवडत नाही. कर्ज काढला तर 2 वर्षाची फी. मी म्हटलं मी 1 वर्षाची फी तुझी फायनल इयरची भरतो फी, पण आता 3 वर्षाची फी तुम्ही ऍडजस्ट करा. त्याच्यातली 1 वर्षाची त्यांच्याकडून होऊ शकते. शेवटी तिसऱ्यांदा ती मुलगी नीटला आता बसते परत. हे ह्या आमच्या बहुजन समाजातल्या मुलांचं दुःख आहे. आणि याच्यामध्ये जाती द्वेष करण्यासाठी मुद्दाम ब्राह्मणांना ओढायचं. कुठल्या ब्राह्मण सगळीकडे पुजारी होते, पूजा सांगून आणि भिक्षुकी करून कुठल्या ब्राह्मणांनी बंगले बांधले? दाखवा ना. कुठल्या ब्राह्मणांनी पोर्शे, ऑडी, सफारी गाड्या घेऊन फिरतात? कुठले देशपांडे कुलकर्णी फॉर्च्युनरमध्ये गाड्या उडवत फिरतात? दाखवा मला. एक उद्योगपती फक्त गेला होता पुढे, देश आपला ह्याचे बिल्डर आपले DS कुलकर्णी, ते पण बिचारे व्यवसायामध्ये अडचणीत आले. बाकी चितळे आहेत, PN गाडगीळ सराफ, त्यांचं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्यांचे व्यवसाय आहेत, ते करतात सचोटीनं. लोक सुद्धा का चितळेची बाकरवडी घ्यायला इथं तासनतास लाईनमध्ये का उभे राहतात? त्यांच्या सचोटीमुळे. आज काही पुण्यामध्ये अशा इन्स्टिट्यूट आहेत, मेडिकल इन्स्टिट्यूट. मी स्वतः डॉक्टर आहे, मी एका चांगल्या नामवंत इन्स्टिट्यूटमध्ये काम करतो जिथे 99% ब्राह्मण डॉक्टर्स आहेत. त्यांच्या अपॉइंटमेंट घेताना केळकर सरांची अपॉइंटमेंट द्या ना सर, प्लीज, तुमच्या ओळखीचे द्या ना सर, साठे सरांचं मला द्या ना, तेवढं माझा नंबर लावून द्या ना. जे बहादर
फेसबुकवर, याच्यावर व्हॉट्सअपवर तावातावानं मनुवादी आणि वामन आणि परशुराम आणि काय काय काढून, पुराणातले दाखले काढून जोडून त्याच्यावर भांडतात ना, ते माझ्याकडे वशीला लावायला येतात. तेवढं रेगे सरांना सांगा ना, माझं काम आहे तेवढं ऑपरेशनचे ते थोडंसं बिल पण कमी करायला सांगा. त्यावेळेस काय वाटतं, त्यावेळेस ते बुद्धिवान असतं. आमचं गुडघ्याचं सांधा बदलायचा आहे, तिथे डॉक्टरांची अपॉइंटमेंट 6 महिन्यानंतर मिळते. सर बघा ना प्लीज, तुमच्या ओळखीनं जरा ते माझा नंबर अगोदर घ्या. तिथे त्यांच्या बुद्धीची पावती द्यायला आपण तयार असतो. आणि तिथे मग तिथे तुम्हाला ब्राह्मणच पाहिजे, मी सांगितलं दुसरं कोणी देत नाही, नाही प्लीज, तेवढं मी हात जोडतो तुमचे, तेवढे ते त्या सरांची अपॉइंटमेंट द्या ना. त्यांचं नाव खूप ऐकलंय आम्ही, त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरीकडे करायचंच नाहीये. या मुद्द्यावर विचार करा. हा जो सारखा भ्रम पसरवणारी आपल्या अवतीभोवतीची जी लोक आहेत ना, माझा कौस्तुभ करंदीकर किंवा सचिन जोगळेकर, किंवा मी पुण्यातच प्रॅक्टिस करतो, माझे अनेक देशपांडे, माझे अनेक भरपूर ब्राह्मण मित्र आहेत. पण कोणीही मी मराठा आहे म्हणून मला काहीतरी वेगळं ट्रीटमेंट दिली आहे किंवा त्यांचं काहीतरी वेगळं चाललंय, कधीच नाही. अगदी आम्ही अशी भाऊ असल्यासारखे वागतो, वावरतो, हसून खेळून, खेळीमेळीनं. बरं, प्रत्येकाचे व्यवसाय पण वेगळे वेगळे आहेत, पण आम्हाला चुकूनही असल्या गोष्टींचं मनामध्ये स्पर्श सुद्धा होत नाही त्या गोष्टी. ह्या भ्रमातून बाहेर या. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची गरजच आहे. ही संघटना जी आहे ही मदर इन्स्टिट्यूट ज्याला म्हणता येईल भारतीय जनता पार्टीवर लक्ष ठेवण्यासाठी. कारण जो ब्रेन, ज्याचं आखणी देशाची पुढची वाटचाल कशी करावी याच्यासाठी विचार करणारी एक सेपरेट संस्था काम करते. आणि ती त्यांच्या त्या पंतप्रधान असेल, गृहमंत्री असेल, तुमचा रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री असेल, तुमचा अर्थमंत्री असेल, परराष्ट्र मंत्री असेल, तुमची धोरणं ही ठरवणार, त्याच्यावर अभ्यास पूर्ण, कारण त्याच्यावर विद्वान लोक काम करतात. RSS मध्ये विद्वान लोकांना घेऊन ते सगळं काम चाललेलं असतं की ही आपल्या देशाला लाभदायक आहे, ही गोष्ट आपल्या देशाला फायदेशीर होईल. त्यामुळे ही परराष्ट्र धोरण जे आमूलाग्र बदललं गेलं मोदींच्या काळामध्ये, त्याचं कारणच ते झालं की याला जो फिडिंग लागतं, ज्याला तुम्हाला इनपुट्स द्यावे लागतात, ते इनपुट्स देणारे ब्रेन्स जे आहेत, ज्या मेंदूतून त्या कल्पना येतात, ती संस्था, मातृसंस्था ती वेगळी असलेली बरी. जसं बाळासाहेब ठाकरे हे स्वतः निवडणूक लढवत नव्हते, पण त्याप्रमाणे ते त्यांच्या मंत्रिमंडळाकडून काम करून घेत होते. त्यामुळे त्यांचा एक रुबाब, त्यांचा दरारा, त्यांची हुकूमत ह्याच्यावर होती. आणि तसं येणाऱ्या सरकारांच्या काळामध्ये आवश्यक आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अगदी ग्राउंड लेवलला, तळागाळामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, गोरगरिबांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये कुठेही फिरत असतो. त्यांचे कार्यकर्ते कुठेही डोंगराळ प्रदेशामध्ये ते वनवासी कल्याण आश्रम चालवतात. त्या वीरप्पनची मुलगी सुद्धा त्यांनी शिकवली पुढे, वीरप्पन मारला गेल्यानंतर ती ग्रॅज्युएट होऊन ती चांगली शिकली, तिला त्या वनवासी कल्याण आश्रमामध्ये शिकवले गेले. पुण्यामध्ये फातिमा नगर जो परिसर आहे तिथे एक दिव्यांग शिक्षण केंद्र आहे. त्या दिव्यांगांची ट्रीप, माझा राहुल बनकर म्हणून एक रेल्वेमधला एक मित्र आहे आणि त्याची आई श्रीमती लता बनकर या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका होत्या आणि मोठ्या कार्यकर्त्या आहेत. तर तिथे भैयाजी जोशी एक संघाचे काहीतरी अध्यक्ष आहेत, ते प्रदीप रावत माजी खासदार वगैरे अशा मंडळींच्या उपस्थितीत मी आता नुकताच एक 4-5 महिन्यापूर्वी एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्या दिव्यांगांचं त्यांनी असं काही त्यांना उभं केलंय ना पायावर, ते जाऊन तिथलं काम बघा. तिथं निवासी शाळा आहे त्यांची, ते काम जाऊन बघा बरं. त्याला कुठलीही सरकारी मदत ते घेत नाही, म्हणजे आता मोदी सरकार आहे म्हणून त्यांची मदत घ्या, वाटेल तेवढे फंड्स मिळवा, अजिबात नाही. सर्वस्वी या देणगीदार जे ब्राह्मण तुम्ही सारखे चिडवता, अशी मंडळी, माझ्यासारखी मंडळी किंवा आमचा दीपक बनकर सारखी मंडळी ही त्याच्यामध्ये काम करतात. आणि तिथे सगळ्या जातींची लोक आहेत. हा बनकर हा माळी समाजामधला आहे. चंचला कोदरे ज्या पुण्याच्या महापौर होत्या त्यांचा नातेवाईक. माझ्या समोर केदार क्षीरसागर राहतो, हा शिंपी समाजातला संघाचा चांगला कार्यकर्ता आहे. प्राध्यापक गवळी आमच्या सासवडचे होते, ते नाभिक समाजामधले होते. त्यामुळं तिथे सगळ्याच प्रकारची लोक काम करतात. हे जाणीवपूर्वक एखाद्याला चिडवण्यासाठी, एखाद्या पक्षाला मागं ओढण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यापैकी
हे मनुवादी वगैरे हे ज्या गोष्टी चालतात हे त्याच्यासाठी चाललेलं असतं. त्यामुळे मनामध्ये कुठलाही भ्रम तयार करून घेऊ नका. हे सगळे लोकशिक्षक होते. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, टिळक, आगरकर, लाला लजपत राय, भगतसिंग, ही सगळी म्हणजे सगळेच, त्याच्यामध्ये काँग्रेसमधले सुद्धा कार्यकर्ते, हे सगळेच लोक वैचारिक त्यांच्यामध्ये एक ठेवण होती, एक बांधणी होती जी आपल्या राष्ट्राला पुढे घेऊन जाईल अशी. दुर्दैवानं त्या गोष्टी राहुल गांधींमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे भलेही त्यांच्या पक्षामध्ये काही चांगले उमेदवार विधानसभेसाठी उभे आहेत, परंतु मी जसं मागच्या एका भागात म्हटलं की कर्ण खूप चांगला योद्धा होता, विचारांना पण खूप चांगला होता, पण योग्य संगतीमध्ये नव्हता, योग्य पक्षामध्ये नव्हता. त्यामुळे कर्णाचा सुद्धा पराभव करावा लागला. आपल्यावर सुद्धा हे धर्मसंकट नक्की आपल्याला जाणवत असेल की आपला एखादा चांगला मित्र अयोग्य ठिकाणातून उभा असेल, तरी सुद्धा आता कसं आहे ना, भावनेच्या भरात मतदान करू नका. कारण जर ह्या काही गोष्टी आपल्याला राष्ट्रीय स्तरावर आणि देश पातळीवर आणि अगदी आपल्यापर्यंत पर्क्युलेट होणाऱ्या आहेत, या मेट्रोज आणि बुलेट ट्रेन्स आणि या सगळे केंद्र सरकारचे उपक्रम आहेत. जर आपण केंद्रातलं सरकार तर आता 5 वर्ष बदलणार नाहीये, आपण विनाकारण विरोधातलं सरकार जर दिलं ना, तर आपल्या राज्याची गती आपण स्वतःहून कमी करून घेऊ मित्रांनो. पहिलं एकतर खेळ खंडोबा केला 19 सालापासून 24 पर्यंत, सगळे वाट लागली. एकतर कोरोनामुळे वाट लागली, 2.5 वर्षाचं सरकार जे निवडलेलं नव्हतं ते आपण स्वीकारलं, ते 2.5 वर्ष वाया गेले. आणि तिथून पुढे ती ओढाताण करून परत ही सेना इकडे आपले एकनाथजी शिंदे आले, त्याच्यानंतर अजितदादा आले, मग प्रत्येकाचे राज्याभिषेक आणि प्रत्येकाचं मंत्रिमंडळ ते सगळं सेटल करण्यामध्ये 5 वर्ष आपली गेली, आपण मागं पडलो. आता काय पॉइंट आहे सांगा ना, केंद्रामध्ये मोदी सरकार, आता पुढचे 5 वर्ष तर तेच आहेत. आपण जर इथे विरोधी विचारांचं सरकार निवडून दिलं ना, तर ऑब्व्हियसली केंद्रातून आपल्याला सापत्न वागणूक मिळणार, बाय डिफॉल्ट मिळणार. कारण आपण त्यांना हवे ते प्रतिनिधी निवडून देऊ शकलो नाही, हवे तसे मुख्यमंत्री देऊ शकलो नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता केंद्रात सरकार कुठलं आहे, की असं नाहीये की ह्या विधानसभेनंतर जानेवारीमध्ये लोकसभेची निवडणूक आहे, तसं नाहीये. ही निवडणूक होऊन गेलेली आहेत. मोदी पंतप्रधान 10 वर्ष अगोदर होते, तेही फिक्स आहेत. देशानं स्पीड पकडलाय हेही तुम्ही बघताय, डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं स्पीड पकडलाय हेही तुम्ही बघताय, आणि आता पुढचे 5 वर्ष मोदीजीचं आहेत हेही तुम्ही बघताय. त्यामुळे जर विरोधातलं सरकार आपण निवडून दिलं तर आपण आपल्या राज्याची प्रगतीची गती कमी करून घेऊ. भलेही विद्यमान याच्यामध्ये तुम्हाला काही लोक आवडत नसतील, परंतु मोठ्या काही गोष्टी साध्य करायच्या असतील तर या छोट्या छोट्या न आवडणाऱ्या, मलाही कितीतरी गोष्टी आवडत नाहीत, कितीतरी गोष्टी मला स्वतःलाच पटत नाहीयेत, पण तरी सुद्धा आपल्या विचारांना थोडीशी मुरड घाला आणि नरेंद्र मोदीजींचे हात जेवढे म्हणून बळकट करता येतील तेवढे करा. धन्यवाद.